नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. आपण लहानपणापासून एक गोष्ट शिकत आलो आहोत. मोठ्यांच्या पाया पडावे, आशीर्वाद घ्यावा आणि नम्र राहावे. प्रत्येक व्यक्तीच्या पाया पडणे योग्य असते का? भारतीय परंपरेत पाया पडणे म्हणजे केवळ एक प्रथा नसून आदर, विनय आणि सद्गुणांचा स्वीकार आहे. मात्र लोकमान्यतेनुसार अनेक धार्मिक शिकवणीनुसार काही प्रकारच्या व्यक्तींना नमस्कार करताना विवेक बाळगावा असे सांगितले जाते. आज आपण अशा चार प्रकारच्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. या व्हिडिओचा उद्देश कोणाचाही अपमान करणे नाही, तर संस्कृतीतील काही मान्यता आणि त्यामागील नैतिक संदेश समजून घेणे हा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पाया पडण्यामागील खरा अर्थ. भारतीय संस्कृतीत पाया पडणे म्हणजे त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांना वंदन करणे. हे केवळ वय पाहून केले जाणारे कृत्य नसून त्या व्यक्तीच्या आचरण, संस्कार आणि सद्गुणाबद्दलचा आदर आहे. आपल्या संतांनी वारंवार सांगितले आहे की नम्रता ही माणसाची खरी शोभा आहे. पण नम्रतेबरोबर विवेकही तितकाच महत्त्वाचा आहे. ज्यांचे जीवन सत्य, सेवा, प्रामाणिकपणा आणि करुणेवर आधारलेले आहे, अशा व्यक्तींचे आशीर्वाद प्रेरणादायी ठरतात. मात्र चुकीच्या वर्तनांचे अंधानुकरण टाळावे, हा या परंपरेचा मुख्य संदेश आहे. पहिली व्यक्ती, सतत फसवणूक किंवा अन्याय करणारी व्यक्ती. लोकमान्यतेनुसार जो व्यक्ती जाणीवपूर्वक इतरांना फसवतो, खोटं बोलतो, अन्याय करतो किंवा स्वार्थासाठी लोकांचे नुकसान करतो, त्याच्या चुकीच्या वर्तनाचा गौरव करू नये. याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीचा अपमान करावा. प्रत्येक माणूस बदलू शकतो, परंतु आदर देताना आपण त्याच्या सद्गुणांचा विचार करावा. प्रेरणादायी कथा. एका गावात दोन श्रीमंत व्यक्ती राहत होत्या. एक प्रामाणिक होती, तर दुसरी लोकांची फसवणूक करून श्रीमंत झाली होती. गावातील एक तरुण प्रत्येक मोठ्या व्यक्तीच्या पाया पडत असे. एकदा गावातील ज्ञानी वृद्धाने त्याला विचारले, तू कोणाचा आदर करतोस, माणसाचा की त्याच्या संपत्तीचा? तरुणाला प्रश्न समजला नाही. वृद्ध म्हणाले, ज्याने आयुष्यभर प्रामाणिकपणा जपला त्याच्या पाया पड. पण जो लोकांना दुःख देऊन पुढे गेला त्यांच्याकडून संपत्ती मिळेल, संस्कार नाही. त्या दिवसापासून त्या तरुणाने व्यक्तीच्या पदापेक्षा तिच्या चरित्र्याला महत्त्व द्यायला सुरुवात केली. शिकवण. या कथेतून आपण हे शिकतो की खरी महानता धन, पद किंवा प्रसिद्धीत नसून सदाचारात असते. आतापर्यंत आपण जाणून घेतले की पाया पडणे म्हणजे केवळ परंपरा नाही, तर सद्गुणांना वंदन करण्याची भावना आहे. तसेच सतत फसवणूक किंवा अन्याय करणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनांचे अंध अनुकरण करू नये, हा नैतिक संदेशही आपण समजून घेतला. आता दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊ. दुसरी व्यक्ती, नशेच्या प्रभावाखाली असलेली व्यक्ती. भारतीय लोकपरंपरेत असं मानले जाते की दारू किंवा इतर नशेच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तींच्या पाया पडणे टाळावे. यामागे अंधश्रद्धा नसून एक व्यावहारिक विचार आहे. नशेच्या अवस्थेत व्यक्तींचे मन, विचार आणि निर्णय स्थिर नसू शकतात. अशा वेळी ती व्यक्ती स्वतःच्या नेहमीच्या मानसिक अवस्थेत नसती. म्हणून अशा वेळी आशीर्वाद घेण्यापेक्षा ती व्यक्ती सामान्य अवस्थेत असताना आदर व्यक्त करणे अधिक योग्य मानले जाते. लक्षात ठेवा, याचा अर्थ त्या व्यक्तीचा अपमान करणे नाही. आदर कायम ठेवायचा, पण योग्य वेळी आणि परिस्थिती ओळखायची. प्रेरणादायी कथा. एका गावात एक वृद्ध गृहस्थ होते. ते सामान्यतः शांत, प्रेमळ आणि सर्वांना मदत करणारे होते. गावातील मुले त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असत. एकदा गावात मोठा उत्सव झाला. काही लोकांनी त्यांना आग्रहाने मद्यपान करायला लावले. त्या दिवशी ते स्वतः सारखे राहिले नाहीत. दुसऱ्या दिवशी एक मुलगा त्यांच्या पाया पडला गेला. तेव्हा मुलांच्या वडिलांनी सांगितले, बाळा, आदर व्यक्त कर, पण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. खरा आशीर्वाद विवेकातून मिळतो. त्या दिवसानंतर त्या मुलाला समजले की परंपरेसोबत समजूतदारपणाही आवश्यक असतो. खरी शिकवण. धर्म आपल्याला विवेक शिकवतो. नम्रता आणि आदर यांच्यासोबत योग्य वेळ, योग्य परिस्थिती आणि योग्य आचरण यांनाही महत्त्व आहे. तिसरी व्यक्ती, आई वडील किंवा गुरूंचा अपमान करणारी व्यक्ती. भारतीय संस्कृतीत मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं सांगितले गेले आहे. जो व्यक्ती सतत आईवडिलांचा, गुरूंचा किंवा ज्येष्ठांचा अपमान करतो, त्यांच्या उपकारांची कदर करत नाही, अशा वर्तनांचे अनुकरण करू नये.
असा नैतिक संदेश दिला जातो. येथे मुद्दा त्या व्यक्तीचा तिरस्कार करण्याचा नाही, तर अशा वर्तनापासून स्वतःला दूर ठेवण्याचा आहे. छोटी कथा. एक श्रीमंत व्यापारी होता. त्याच्याकडे पैसा भरपूर होता, पण तो आपल्या वृद्ध आई वडिलांशी कठोर वागत असे. गावातील एका संतांनी त्याला सांगितले, संपत्तीने माणूस मोठा होत नाही. ज्याच्या घरात आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्याच्या जीवनात खरी शांती येत नाही. ही गोष्ट ऐकून व्यापाऱ्याच्या मनात बदल झाला. त्याने आपल्या आई वडिलांची क्षमा मागितली आणि त्याच्या सेवेला सुरुवात केली. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल त्याच दिवसापासून सुरू झाला. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिली की पाया पडणे ही केवळ परंपरा नसून ती सद्गुणांना वंदन करण्याची भावना आहे. तसेच अन्याय करणाऱ्या व्यक्तींचे अंधानुकरण करू नये आणि नशेच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तींकडून त्या अवस्थेत आशीर्वाद घेण्याऐवजी योग्य वेळ निवडावी. हा लोकमान्यातील संदेश आपण समजून घेतला. आता चौथ्या प्रकारच्या व्यक्तीकडे वळूया. चौथी व्यक्ती, धार्मिक वेश धारण करून लोकांची फसवणूक करणारी व्यक्ती. भारतीय परंपरेत संत, गुरु आणि साधूंना अत्यंत आदराचे स्थान आहे. परंतु त्याचबरोबर अनेक संतांनी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. वेशावर नाही तर आचरणावर विश्वास ठेवा. लोकमान्यतेनुसार जर एखादी व्यक्ती धर्म, अध्यात्म किंवा चमत्काराच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत असेल, भीती दाखवून पैसे उकळत असेल किंवा स्वतःला सर्वश्रेष्ठ ठरवत असेल, तर अशा व्यक्तींबाबत विवेक बाळगावा. याचा अर्थ सर्व संतांवर संशय घेणे नाही. उलट खरं संत ओळखण्यासाठी विवेक वापरणे हा संदेश आहे. खरा संत कसा ओळखावा? जो स्वतःचा नव्हे तर ईश्वराचा महिमा सांगतो. तो लोभ, भीती किंवा दबाव निर्माण करत नाही. तो सेवा, प्रेम, संयम आणि सदाचार शिकवतो. तो भक्तांना स्वावलंबी आणि सदाचारी बनवण्याचा प्रयत्न करतो. कथा. खऱ्या गुरुची ओळख. एका गावात दोन साधू आले. पहिला साधू म्हणाला, माझ्याकडे या, मी तुमचे सर्व प्रश्न एका दिवसात संपवीन. दुसरा साधू शांतपणे म्हणाला, मी चमत्कार दाखवणार नाही, पण सत्य, सेवा आणि ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवेन. बहुतेक लोक पहिल्या साधूकडे गेले. काही दिवसांनी त्यांना कळले की तो लोकांकडून पैसे, दागिने गोळा करून निघून गेला. दुसरा साधू मात्र गावात राहिला. त्याने गरिबांना मदत केली, मुलांना शिक्षण दिले आणि लोकांमध्ये प्रेम वाढवले. तेव्हा गावकऱ्यांना समजले, वेशाने नव्हे तर कर्माने संतपण सिद्ध होते. या चार प्रकारमागचा खरा संदेश. आज आपण ज्या प्रकारच्या व्यक्तीबद्दल चर्चा केली त्यामागचा मुख्य उद्देश कोणालाही कमी लेखणे नाही. खरा संदेश असा आहे की आदर नेहमी सद्गुणांना द्या. व्यक्तीच्या वयाबरोबर तिच्या आचरणाचाही विचार करा. नम्रता आणि विवेक यांची सांगड घाला. चुकीच्या वर्तनाचे समर्थन टाळा. प्रेरणादायी कथा. स्वामी समर्थ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांच्या शिकवणीत वारंवार एकच संदेश दिसतो. सत्य, सेवा, करुणा आणि नम्रता याचाच मार्ग स्वीकारा. म्हणून प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करा, पण आदर्श म्हणून त्या व्यक्तींनाच निवडा ज्यांचे जीवन चांगल्या कर्मांनी उजळलेले आहे. मित्रांनो, आज आपण ज्या प्रकारच्या व्यक्तींबद्दल चर्चा केली त्यामागील उद्देश कोणालाही कमी लेखणे किंवा त्यांचा अपमान करणे हा नव्हता. भारतीय संस्कृतीत पाया पडणे हे केवळ वयाला नाही तर सदाचार, नम्रता आणि चांगल्या गुणांना वंदन करण्याचे प्रतीक मानले जाते. लोकमान्यतेनुसार काही प्रसंगी विवेकाने वागावे हा या चर्चेचा मुख्य संदेश आहे. प्रेरणादायी कथा. खरी श्रीमंती कोणती? एका गावात दोन वृद्ध राहत होते. पहिला अत्यंत श्रीमंत होता. मोठा बंगला, भरपूर पैसा आणि प्रतिष्ठा होती, पण तो नेहमी अहंकाराने बोलायचा, गरिबांचा अपमान करायचा आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायचा. दुसरा वृद्ध गरीब होता. साधे घर, साधे कपडे, पण मनाने अत्यंत श्रीमंत. तो रोज मंदिरात सेवा करायचा, भुकेल्यांना अन्न द्यायचा आणि प्रत्येकाशी प्रेमाने बोलायचा. एक दिवस गावातील शाळेतील शिक्षकांनी मुलांना विचारले, तुम्ही कोणाच्या पाया पडाल? बहुतेक मुलांनी श्रीमंत माणसाचे नाव घेतले. तेव्हा शिक्षक त्यांना दोघांच्या घरी घेऊन गेले. श्रीमंतांनी मुलांना दारातच थांबवले आणि म्हणाला, माझ्याकडे वेळ नाही. गरीब वृद्धांनी मात्र सर्वांना पाणी दिले, प्रेमाने बसवले आणि आशीर्वाद दिला. शिक्षक म्हणाले, आदर हा पैशाचा नसतो तर स्वभावाचा असतो. त्या दिवसापासून गावातील मुलांनी माणसाची किंमत त्याच्या चरित्र्याने करायला शिकले. दैनंदिन जीवनात या शिकवणीचा उपयोग करा. आजच्या काळात आपण अनेक मोठ्या पदावरील प्रसिद्धी किंवा श्रीमंत लोकांना पाहतो.
पण केवळ यश, पैसा आणि प्रसिद्धी यामुळेच एखादी व्यक्ती आदर्श ठरत नाही. तर आदर्श तेच जे आई-वडिलांचा सन्मान करतात, जे प्रामाणिकपणे जगतात, जे दुसऱ्यांना मदत करतात, जे अहंकाराऐवजी नम्रता निवडतात, जे स्वतःच्या कृतीतून चांगुलपणाचा संदेश देतात. अशा व्यक्तींचे आशीर्वाद प्रेरणादायी ठरतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्या संस्कृतीचा गाभा प्रेम, आदर, विवेक आणि करुणा आहे. कोणाचाही अपमान करू नका. प्रत्येकाशी नम्रतेने वागा. मात्र आदर्श निवडताना विवेक वापरा. पाया पडणे ही एक सुंदर परंपरा आहे, पण तिच्या मागील खरा अर्थ समजून घेतला तरच ती अधिक अर्थपूर्ण ठरते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबियांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि अशाच धर्म, अध्यात्म, संस्कृती आणि प्रेरणादायी विषयावरील व्हिडिओसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.